ब्रायोफाइट झाला. एक्झाम्पल कोण सांगते? व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ डिव्हिजन ब्रायोफाइट? रिक्सिया किंवा फुनारिया. हे अजून बरेच आहेत दिलेले आहेत, पण रिक्सिया हे बेस्ट एक्झाम्पल आहे सगळ्यात पहिल्यांदाचं. कशाचं? ब्रायोफाइट. देन त्याच्या अगोदर थॅलोफाइटचं एक्झाम्पल अल्गिया. मग ब्ल्यू ग्रीन अल्गी असेल, रेड अल्गी असेल किंवा ओनली ग्रीन अल्गी असेल, ब्राऊन ग्रीन असेल. हे जे आहे ते अल्गी म्हटलं की थॅलोफाइटच मध्ये आलं पाहिजे. मग तुम्हाला त्याचे दिलेले आहेत सब क्लास, रेड अल्गी, ब्ल्यू ग्रीन अल्गी वगैरे तेच आहेत. फक्त त्याच्यामध्ये काय आहे? फोटोसिंथेटिक पिगमेंट जे आहे ते काय आहे? चेंज आहे. ग्रीन अल्गी मध्ये क्लोरोफिल, फोटोसिंथेसिस प्रोसेस होत आहेत प्रत्येक इच अँड एव्हरी प्लांट मध्ये. फोटोसिंथेसिस म्हणजे सांगितलेलं आहे मी काय आहे. ती एक मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस आहे की जी इच अँड एव्हरी प्लांट दॅट प्रोसेस विच कॅन डन. कुठली प्रोसेस? फोटोसिंथेसिस. सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने होणारी प्रोसेस, प्रकाश संश्लेषण. कशासाठी असते? फॉर मेकिंग फूड मटेरियल. मग त्या फोटोसिंथेटिक पिगमेंट जे असतात ते मोस्टली म्हणजे सगळ्यात जास्त ज्या ग्रीन प्लांट आहेत त्याच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट कोणतं असतं? क्लोरोफिल. क्लोरोप्लास्ट नाहीये, क्लोरोप्लास्ट इट इज अ सेल ऑर्गॅनलिज. तो एक सेल ऑर्गॅनलिज आहे प्लांट मध्ये असलेला. आणि क्लोरोप्लास्ट मध्ये हे पिगमेंट काय होत असतं? ऍब्सॉर्ब होत असतं विथ द हेल्प ऑफ सनलाइट. कशाच्या सहाय्याने? सनलाइटच्या सहाय्याने. क्लोरोफिल हरित द्रव्य ऐकलं असेल. क्लोरोफिल हे पिगमेंट कशामध्ये असतात? सनलाइट मध्ये असतात. तेच पिगमेंट प्लांट्स काय करत असतात? ऍब्सॉर्ब करतात. आणि त्याच पिगमेंटमुळे द प्लांट लीव्ज आर ग्रीन इन कलर. कलर ऑफ द लीव्ज. प्लांटचा जो कलर आहे, लीव्ज पानं कशी असतात? हिरवी असतात. कशामुळे? there is a present of chlorophyll pigment and chlorophyll it is a photosynthetic pigment. chlorophyll A असते, chlorophyll B असते, chlorophyll C असते. then xanthophyll असते, सायकोबिलिन असते, then फायकोबिलिन असते. हे वेगवेगळे पिगमेंट्स असतात. ते त्या वेवलेंथ मध्ये असतात. वेवलेंथ ऑफ दी सनलाइट, सूर्यप्रकाशाची म्हणजे ऊन जे आहे ते सगळे सकाळपासून ते 4-5 वाजेपर्यंत एकसारख्या प्रमाणातलं आहे का? सकाळचं जरा थोडं कडक नसतंय. नंतर 12च्या दरम्यान जरा त्याचा टेम्परेचर काय होतं? हाय होतं. म्हणजे ह्या वेवलेंथ ज्या असतात सनलाइटच्या त्या काय असतात? डिफरंट असतात. आणि डिफरंट वेवलेंथला सनलाइट डिफरंट कलर्स काय करत असते? कलरचे वेव असतात सनलाइटमध्ये, सूर्यप्रकाशामध्ये. आणि तेच डिफरंट वेवलेंथचे जे कलर असतात ते प्लांट ऍब्सॉर्ब करतात. सगळ्यात जास्त कोणतं पिगमेंट ऍब्सॉर्ब करतात? क्लोरोफिल. इट इज मोस्ट अबंडंट पिगमेंट इन ग्रीन प्लांट. कोणतं पिगमेंट? मोस्ट अबंडंट. कुठलेही प्लांट घ्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हरितद्रव्य कुठलं असेल तर क्लोरोफिल. सगळेच असतात. झॅन्थोफिल सुद्धा असतो. क्रोमॅटोग्राफी हा एक एक्सपेरिमेंट आहे. त्या एक्सपेरिमेंटद्वारे आपण पाहू शकतो एका प्लांटचा लीफ एक्स्ट्रॅक्ट घ्यायचा, प्लांटचा ज्यूस काढून तो ठेवायचा आणि क्रोमॅटोग्राफी पेपरवरती ठेवायचा. थोड्या वेळाने पिगमेंट असे काय होणार? स्प्रेड झालेले दिसतात. मग कलर तिथं येलोइश असतो, ऑरेंज असतो, ग्रीन असतो. पण सगळ्यात जास्त कोणता कलर तिथं दिसतो आपल्याला? ग्रीन. का तर क्लोरोफिल हे पिगमेंट मोस्ट अबंडंट इन द प्लांट. प्लांटमध्ये सगळ्यात जास्त. आणि ह्याला कसलं पिगमेंट म्हणतात? फोटोसिंथेटिक पिगमेंट. हे काय सांगते मी? तर अल्गीचे जे कलर दिलेले आहेत वेगवेगळे, ग्रीन अल्गी, रेड अल्गी, ब्राऊन अल्गी, त्या काय आहेत? तर त्याच्यामध्ये पिगमेंट ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट हे काय आहे? त्या प्रकारचं वेगळं आहे. म्हणजे क्लोरोफिल नाही जास्त. ब्राऊन अल्गीमध्ये ब्राऊन कलरचं झॅन्थोफिल जास्त असते. ग्रीन अल्गीमध्ये क्लोरोफिलच जास्त असणार आहे. त्यामुळे त्याचे टाईप झालेले आहेत थॅलोफाइटाचे. रोडोफायसी, फिओफायसी. फिओफायसी म्हणजे क्लोरोफिलच आलं पिगमेंट जास्त. रोडोफायसी, फिओफायसी हे त्याच्या सब क्लासेस आहेत. कशाच्या? थॅलोफाइटच्या. ठीक आहे, समजलं? त्याच्यामध्ये बाकी कॅरेक्टरिस्टिक तेच असणार आहेत. ते सुद्धा अल्गी वॉटरमध्येच राहणार आहे, मरीन वॉटर ॲज वेल ॲज फ्रेश वॉटर. दोन्हीमध्ये सुद्धा ते येऊ शकते. समजलंय? पिगमेंट
हे क्लोरोफिल पिगमेंट सगळ्याच किंगडममध्ये किंवा सगळ्याच डिव्हिजनमध्ये तुम्ही हा पॉईंट लिहू शकता. फोटोसिंथेटिक, ड्यू टू फोटोसिंथेटिक पिगमेंट प्लांट सक देअर क्लोरोफिल पिगमेंट और फोटोसिंथेटिक पिगमेंट. ह्या पिगमेंटलाच फोटोसिंथेटिक पिगमेंट असं म्हटलं जातं. ओके, नॉट ओनली क्लोरोफिल बट ऑल्सो झॅन्थोफिल सुद्धा एक पिगमेंटच आहे, पण सगळ्यात जास्त क्लोरोफिल आहे, मोस्ट अबंडंट. देन वी हॅव स्टार्ट टेरिडोफाइटा. डिव्हिजन टेरिडोफाइट. डिव्हिजन किती नंबरचे? 3rd नंबरचे डिव्हिजन आहे टेरिडोफाइटा. टेरिडो मीन्स फेदर. फायटा मीन्स सांगितलेलं आहे प्लांट्स. मग काय सांगता येईल? टेरिडोफाइट्स मध्ये कशा प्लांट्स असतात? द प्लांट्स विच हॅज फिदर लाईक प्लांट. फिदर लाईक म्हणजे कशा? पक्ष्यांचे पंख वगैरे असतात तशा प्रकारचे लीव्ज असतात, तशा प्रकारच्या प्लांट्स असतात. कशामध्ये? टेरिडोफाइटामध्ये. टेरिडोफाइटा विच इज द फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट डिव्हिजन. टेरिडोफाइटा ही डिव्हिजन कसली आहे? वेसल्स. प्लांटमध्ये वेसल्स सगळ्यात अगोदर कोणत्या डिव्हिजनमध्ये पाहायला मिळाल्या? टेरिडोफाइटमध्ये. म्हणून तर याला फर्स्ट वॅस्क्युलर डिव्हिजन म्हणतात. प्रत्येक प्लांटमध्ये वेसल्स असतात, पण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहेत त्या कुठल्या प्लांट डिव्हिजनमध्ये असतात? टेरिडोफाइटमध्ये असतात. म्हणून वॅस्क्युलर प्लांट हा ह्याचा मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे? कॅरेक्टरिस्टिक आहे. जसा ब्रायोमध्ये कशा प्लांट असतात? मॉस लाईक प्लांट असतात. थॅलोमध्ये फिलामेंटस लाईक असतात. तशा टेरिडोमध्ये कशा असणार आहेत? वेसल्स. वेसल्स म्हणजेच काय? प्लांटचे वेसल्स ज्या आहेत त्या, जसं की आपल्यामध्ये आपल्या आहेत ना ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्समध्ये नंतर सेल्स, टिश्यू वगैरे तो प्रकार इथं प्लांट्समध्ये सुद्धा असतो. मग टेरिडोफाइट विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक अबाउट द टेरिडोफाइट दॅट इज वॅस्क्युलर प्लांट्स. फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट कुठं सापडलेला आहे? कुठल्या डिव्हिजनमध्ये? टेरिडोफाइटमध्ये. हा एक कॅरेक्टरिस्टिक इम्पॉर्टंट आहे. सुरुवातीचे तर सांगता येतीलच. इन द टेरिडोफाइट फिदर लाईक प्लांट्स वी हॅव शोन. आपल्याला फिदर लाईक प्लांट येतात. फर्न वगैरे माहिती असेल, असते प्रत्येक म्हणजे कॉमन प्लांट आहे ते फर्न आपल्या इकडे दिसते बघा, ते टेरिडोफाइटमध्ये येतात. मग वॅस्क्युलर प्लांट म्हणजेच कसल्या प्लांट? याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट तर होणारच, लिव्हिंग आहे. प्रत्येक किंगडममध्ये प्रत्येक डिव्हिजनमध्ये तो तर कॅरेक्टरिस्टिक कॉमनच असेल. दुसरे कॉमन कॅरेक्टरिस्टिक कोणकोणते आहेत? सांगितले ना मी, 7-8 कॅरेक्टरिस्टिक कॉमनच आहेत प्रत्येक डिव्हिजनमध्ये. फोटोसिंथेसिस प्रोसेस टेकिंग प्लेस, रेस्पिरेशन टेकिंग प्लेस, देन reproduction takes place. What type of the reproduction? कुठला? Asexual, sexual reproduction. Life cycle continuously दोन प्रकारे होऊ शकते. गॅमेटोफाइटिक as well as sporophytic type of alternation of generation. अल्टरनेशन आहे. एकदा प्लांट स्पोरोफाइटच्या द्वारे काय होतात? रिप्रोड्यूस होतात. देन गॅमेटोफाइटच्या साहाय्याने रिप्रोड्यूस होतात. म्हणजेच अल्टरनेशन ऑफ जनरेशनचे किती प्रकार? 2. दॅट इज स्पोरोफाइटिक अँड गॅमेटोफाइटिक टाइप ऑफ अल्टरनेशन ऑफ जनरेशन. जनरेशन म्हटल्यानंतर समजतंय रिप्रोडक्शनच म्हणजे पिढी, नवीन पिढी आहे. एकदा एका प्लांटची स्पोरच्या साहाय्याने रिप्रोड्यूस होऊ शकते, देन गॅमेटच्या साहाय्याने पण होऊ शकते. म्हणून अल्टरनेशन ऑफ जनरेशन 2 प्रकारचे, दॅट इज स्पोरोफाइट अँड गॅमेटोफाइट. फर्टिलायझेशनवर ते आलेच, त्या प्रोसेसेस आहेत रिप्रोडक्शनच्या, त्या होणारच प्रत्येक प्लांटमध्ये. मग पहिला कॅरेक्टरिस्टिक सांगायचा झाला डिव्हिजन टेरिडोफाइटा. इन द डिव्हिजन टेरिडोफाइटा फिदर लाइक्स प्लांट्स वी आर सीइंग. ठीक आहे. देन the plant leaves which is green in color, हे common characteristic झाला. in that plant vessels which are present, that's why it is known as vascular division किंवा vascular division of the plant kingdom. प्लांटची vascular division आहे, first vascular division. then respiration taking place, photosynthesis taking place, reproduction taking place. अजून काय आहे नवीन कॅरेक्टरिस्टिक? एक्सप्लेन करते मी, सांगा. आहे काय त्याच्याशिवाय नसणार आहे काय? हेच कॉमन जनरल कॅरेक्टरिस्टिक झाले. आहे का नवीन काय?
काय सांगा, एक्झाम्पल काय सांगणार? अजून एकदा सांगते, थॅलोफाइटचं अल्गी लक्षात ठेवायचं. अल्गीचं नाव स्पायरोगायरा वगैरे ठेवा, नॉस्टॉक, स्पायरो डायटम्स वगैरे. देन ब्रायोमध्ये रिक्सिया आहे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. टेरिडोमध्ये फर्न. अजून आहेत, सिलाजिनेला आहे, वेगवेगळे अजून आहेत. हे सुद्धा टेरिडोफायटिक प्लांट सुद्धा त्याचं ॲडॅप्टेशन कसं असणार आहे? मोस्टली टेरिडोफाइट्स विच इज ग्रोन ॲट ट्रॉपिकल रिजन. टेरेस्ट्रियल ट्रॉपिकल रिजनमध्ये येतात. ॲक्वॅटिक पण असतात, पण मोस्टली कशा आहेत त्या? टेरेस्ट्रियलवर, लँड सरफेसवरती वाढणाऱ्या ह्या प्लांट्स असतात मोस्टली. सम टेरिडोफाइट्स विच आर ग्रोन इन ॲक्वॅटिक कंडिशन. सिलेजिनेला वगैरे आहे ॲक्वॅटिक कंडिशनमध्ये ते येतं, पण ॲक्वॅटिकमध्ये सुद्धा कसं? ऑन दी सरफेस ऑफ वॉटर, डीपमध्ये नाही, वॉटरच्या आतमध्ये नाही, ऑन द सरफेस, वॉटरच्या सरफेसवरती हे ग्रो होऊ शकतं. देन टेरिडोफाइटमध्ये अजून कुठला कॅरेक्टरिस्टिक सांगता येईल? जॉग्राफीच्या आहेत का इथं? इथंच आहे. सांगा, झाले कॅरेक्टरिस्टिक टेरिडोफाइटचे? अजून कुठला एक मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक राहिला की जो की अल्गी आणि ब्रायोपेक्षा वेगळा आहे? कोण सांगेल? कुणाच्या लक्षात येत आहे? अल्गी आणि ब्रायोफाइटमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आपण प्लांट ऑर्गनशी रिलेटेड बघितलेला आहे, प्लांट डिफरन्सिएशनशी रिलेटेड बघितला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये द डिफरन्सिएशन ऑफ प्लांट बॉडी विच इज रूट, स्टेम अँड लीव्स. हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे. इथपासूनचे जे पुढचे आहे डिव्हिजन त्याच्यामध्ये काय आहे? प्रेझेन्स ऑफ रूट, स्टेम अँड लीव्स. आणि जे पहिले दोन आहेत त्याच्यामध्ये काय आहे? ॲब्सेन्स ऑफ रूट, स्टेम, लीव्स. हे लक्षात ठेवायचे. दोन डिव्हिजन सुरुवातीच्या ह्या काय आहेत? अनडिफरन्सिएशन ऑर्गन आहे प्लांटचं, आणि टेरिडोफाइट पासून डिफरन्सिएशन झालेलं आहे. which means the plants grow in the pteridophytic division, that is aerial as well as underground condition. दोन कंडिशन मध्ये ती ग्रो होऊ शकते. एरियल कंडिशन म्हणजे कसा? जो पार्ट हवेमध्ये वरती आहे, जमिनीच्या वरती आहे, रूट नसतात, सॉरी, स्टेम, लीव्स, फ्रूट्स, फ्लावर्स वगैरे एरियल कंडिशन मध्ये ग्रो होतात. देन अंडरग्राउंड कंडिशन मध्ये काय असते? रूट. मोस्टली अँजिओस्पर्म सारखंच हा पण कॅरेक्टरिस्टिक आहे. दोन कंडिशन मध्ये होतात ग्रो, आणि ब्रांचेस वगैरे फॉर्म झालेले असतात त्या टेरिडोफायटिक प्लांटला. म्हणजे अनब्रांच्ड नाही आहेत ह्या. कशा असतात? ब्रांच्ड. जिम्नोस्पर्म जसा अनब्रांच्ड, जिम्नोस्पर्म मध्ये अनब्रांच्ड कॅरेक्टरिस्टिक आहे. टेरिडोफायटिक फर्न जर बघितला, फर्नचं लक्षात येते? कोणी बघितलं असेल गार्डन? असं असते बघा, इथं ब्राऊन कलरचे हे असतात स्पॉट. दाखवले लॉंग लीफ असतात, स्पाइनी, त्याला स्पाइन्स असतात, रूट अप सॉरी लीफ अपेक्सला काटेरी सारखं झुडपासारखंच असतं, त्या श्रबच असतात. हे मोस्टली ट्रीज नसतात. झुडूप जसं असतात तिथपर्यंतच त्याची काय असते? ग्रोथ असते. जास्त मॅच्युअर ट्री नसतात मोस्टली याच्यामध्ये. श्रब मोस्टली याच्यामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. क्लाइंबर पण नसतात. म्हणजे वेली जो प्रकार आहे, वेल माहिती असतील तसं पण आहे. मोस्टली श्रब असतात त्याच्यात. श्रब म्हणजे झुडूप. झुडपा एवढाच त्याचं ग्रोथ असते, जास्त मोठी नाही आहे. फन मी दाखवीन, आमच्यात आहे, म्हणजे माझ्याकडे आहे हे प्लांट, मी दाखवीन तुम्हाला. असं बघितलेलं असणार आहे तुम्ही, पण ते दाखवण्याशिवाय समजणार नाही. समजलं? मग टेरिडोफाइटला मोस्ट दुसरं काही नाही आहे इम्पॉर्टंट, हेच.